बघा, जिओग्राफीचा अभ्यास करायचा आहे आणि या जिओग्राफीच्या अभ्यासामध्ये मग सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे मॅप रिडिंगचा बेस. तर जनरली हे जे मॅप रिडिंगचे बेस असतात ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नदी प्रणालीवरती खूप सारे क्वेश्चन्स आलेले आहेत. नदी प्रणाली सोबत नद्यांचा जो काही टोपोग्राफिकल स्ट्रक्चर असतो, तो टोपोग्राफिकल स्ट्रक्चर म्हणजे नक्की काय, तर त्याचा एक छोटासा मी भाग तुम्हाला दाखवतो की हा गोदावरी आणि कृष्णा नदीचं टोपोग्राफिकल स्ट्रक्चर आहे. या टोपोग्राफिकल स्ट्रक्चर मध्ये काय दिसतंय तुम्हाला, तर गोदावरी नदी वाहते, तिच्या काही महत्वाच्या उपनद्या आहेत. कृष्णा नदी वाहते, तिच्या काही महत्वाच्या उपनद्या आहेत. तर ह्या ज्या काही उपनद्या आहेत ना, या उपनद्यांना व्यवस्थित लक्षात ठेवा. स्पेशली कृष्णा नदीच्या या उपनद्या म्हणजे ज्या कृष्णा नदीच्या उजव्या बाजूनी त्याला मिळतात, वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, घटप्रभा, मलप्रभा आणि तुंगभद्रा. ह्या महत्वपूर्ण अशा नद्या आहेत की जिथे आयोग क्वेश्चन तुम्हाला विचारू शकता. हा टोपोग्राफिकल स्ट्रक्चर तुम्हाला इझिली तयार करता येऊ शकतो. फक्त तुम्ही काय करायचंय, जे पुस्तकात वाचताय त्या पुस्तकात वाचलेल्या गोष्टीला तुम्हाला एक व्यवस्थित मुद्देसूद असं व्यवस्थितरित्या, स्पष्टरित्या आणि तुम्हाला तुमच्या नोटबुक वरती लिहून ठेवायचे. नुसतं चार्ट वाचून अभ्यास होत नसतो जिओग्राफीचा. जिओग्राफीचा अभ्यास जर करायचा आहे तुम्हाला प्रॉपर, तर त्यासाठी तुम्हाला एक एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने तुमचे नोट्स तयार करावे लागतील. ओके.